श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ आली असेल की घरात चूल पेटत नाही, खायला धान्याचा कण नाही, डोळ्यात फक्त अश्रू आणि मनात फक्त प्रश्नचिन्ह. अशा वेळी आपण देवाला हाक मारतो, देवा आता तूच मदत कर. पण तुम्हाला माहित आहे का, अक्कलकोटचे दैवत दीनानाथ श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांच्या दरबारात अशी हाक कधीही वाया जात नाही. जिथे दुःख आहे तिथेच स्वामीच्या कृपा आशीर्वादाचा पाऊस पडतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक खरी घटना, एका गरीब बाईची, तिच्या भुकेल्या लेकराची आणि स्वामी समर्थ महाराजांच्या करुणेची. ही कथा फक्त ऐकायची नाही तर मनात साठवायची आहे. अक्कलकोटमध्ये त्या दिवशी स्वामी समर्थ महाराज वडाच्या झाडाखाली बसले होते. सभोवती भक्तांचा मोठा जमाव होता. कुणी पायात धरून प्रार्थना करत होतं, कुणी फळं ठेवत होतं, कुणी आपलं दुःख सांगत होतं. दरबारातला माहोल भक्तिमय होता. लोकांच्या मनात एकच विश्वास, स्वामी समर्थ महाराज आहेत, मग आमचं दुःख संपणारच. तेवढ्यात गर्दीतून एक बाई आली. तिच्या अंगावर जुनी फाटकी साडी, पायात चपला नाही, हात रिकामे, चेहऱ्यावर उपासमारीची छाया. ती स्वामीच्या चरणी कोसळली आणि रडत रडत म्हणाली, स्वामी, 3 दिवस झाले माझ्या घरात चूल पेटलेली नाही. माझ्या लेकरांना भुकेनं झोप येते. मी किती दारं ठोठावली पण कुणी भाकर दिली नाही. स्वामी, आता तुमच्या चरणी आले, तुम्हीच वाचवा. हे शब्द ऐकून दरबारात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामी शांतपणे बसले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, पण ओठांवर हलकसं स्मित होतं. ते म्हणाले, अगं बाई, एवढं रडतेस का? जा, त्या रस्त्यावरून जी पहिली भाकर येईल ती घेऊन ये. पण लक्षात ठेव, पहिला घास तुझ्या लेकराच्या तोंडातच द्यायचा. बाई धावत रस्त्यावर गेली. तेवढ्यात एक शेतकरी भाकरी घेऊन जात होता. त्याने गरीब बाईला पाहिलं आणि म्हणाला, बाई, तुला भूक लागली असेल, घे ही भाकर, माझ्या घरची आहे. बाई आनंदानं भाकर घेऊन घराकडे धावली. तिनं पहिला घास आपल्या लेकराच्या तोंडात ठेवला आणि अरे देवा, आजारी अशक्त बाळाच्या चेहऱ्यावर ते झालं. त्याने आईकडे पाहून हसावं असं झालं. आईनं डोळे भरून पाहिलं. हा तर स्वामीचा चमत्कार झाला. आई धावत स्वामीच्या पायाशी आली, रडत म्हणाली, स्वामी, तुम्ही माझ्या लेकराला जीवन दिलं. तुम्ही भाकर नाही दिलीत तर माझ्या घराला नवं आयुष्य दिलंय. स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, अगं बाई, मी काय केलं? देवावर विश्वास ठेवला म्हणून देवाने तुझं लेकरू वाचवलं. भुकेल्याला घास देणं म्हणजे देवाचीच पूजा आहे. हे लक्षात ठेव आणि आयुष्यभर तसंच कर. शेवटी एकच आहे. मित्रांनो, आजची ही कथा आपल्याला खूप मोठा धडा देते. आपण रोज मंदिरात दिवा लावतो, फुले अर्पण करतो, पण खरं तर देवाला जे हवं असतं ते हेच, भुकेल्याला घास द्या, तहानलेल्या माणसाला पाणी द्या, दुःखात असलेल्या माणसाला धीर द्या. हे केलं तर देव तुमच्या घरी नांदतो. स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः शिकवलंय. ज्याने श्रद्धा ठेवली त्यांचं दुःख नाहीसं झालं. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला कोणी भुकेला भेटला, लक्षात ठेवा, त्या भुकेल्या चेहऱ्यातच स्वामीचा चेहरा आहे. ज्याने श्रद्धा ठेवली त्याचं दुःख नाहीसं झालं. कधीही कोणाला उपाशी ठेवू नका. भुकेल्याला दिलेला एक घास हीच खरी प्रार्थना आहे, हीच खरी पूजा आहे. भुकेल्याला घास देणं म्हणजेच देवाची पूजा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.